स्पर्धेच्या युगात अनाठायी खर्चाला फाटा देत वैदू समाजाने सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजात एक आदर्श घालून दिला आहे। अनेक वर्षांपासून या समाजाने आपल्या पारंपरिक रूढी परंपरांना बाजूला ठेवून देवीच्या प्रांगणात सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे समाजात परिवर्तनाचा सकारात्मक संदेश दिला जातोय। यावर्षी अखिल महाराष्ट्र वैदू समाज सामाजिक विकास फाउंडेशनच्या वतीनं सोलापुरात पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 13 वधूवरांनी एकमेकांच्या जीवनसाथी होण्याचा संकल्प केला। या सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया RPIचे प्रदेश अध्यक्ष राजा सरोदे यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं आहे की वैदू समाजाचे हे कार्य पक्षासाठी भूषणास्पद असून इतर समाजासाठी प्रेरणादायी आहे। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस, दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे, RPIचे प्रदेश उपाध्यक्ष KD कांबळे, महाराष्ट्र राज्य वैदू विकास समाज विकास फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष राजू लोखंडे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शिवाजीराव नायकवाडी मामा, काँग्रेस युवक नेते राजेंद्र शिरकुल, स्वामी शिरकुल वैदू आदी इतर मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर स्वामी शिरकुल वैदू यांनी आपल्या भाषणात सांगितलं की भटक्या विमुक्त समाजातील तरुण तरुणींच्या विवाहासाठी आजही आईवडील भटकंती करतात। अशावेळी सामुदायिक विवाह सोहळे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे ठरतात। रोटीबेटी व्यवहार जपणारा हा समाज इतर समाजांसाठी आदर्श ठरेल। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या वतीने सर्व वधूवरांना हरिपाठ, घड्याळ, महालक्ष्मीचे नाणे भेट देत सन्मानित करण्यात आले। ही सामाजिक उपक्रमशीलता भविष्यातही समाजासाठी प्रेरणा ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल ID आहे aklgavkari@gmail.com।